मित्रांनो तर बऱ्यापैकी वरती आलोय पण गाडी बघा कशी कधी ये 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 20चं स्पीड आहे 20चं. मित्रांनो तर परत एकदा बंद पडली आहे गाडी पुढे. मित्रांनो गाडी जागेवरच बंद पडली आता. जागेवर गाडी बंद पडली. मी आता त्याला म्हणत होतो अरे ह्याची गाडी बंद पडली माझीच पडली बंद. रामकृष्ण हरी. गाडी खाली लावतो जरा रोड. यस 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 थोडा राहिले प्लेन आलं 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 प्लेन आलं प्लेन आलं. ए बंद नको पडू. बंद झाली. तुला पास जो लेह श्रीनगर रोडवरचा सगळ्यात उंच पास आहे त्या पासवर आलेलं आहे. गाडीला स्ट्रगल केला भाऊ. इतका स्ट्रगल 3 वेळा बंद पडली गाडी माहिती का. तरी का भाऊ आलाय तुमचा गाडी घेऊन. मित्रांनो तर काय मनाला सुकून देणार व्ह्यू आहे. नदी डोंगर इकडं वेगळा डोंगर इकडं वेगळा डोंगर. वाव. चल 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 बंद पडली. बंद पडली परत एकदा. तिकडून आलोय त्या दरी दिसते का त्या दरीच्या खालनं. मित्रांनो तर पोचलोय संगम व्ह्यू पॉइंट आहे इथं. तर 2 नद्यांचा संगम होते इथं. इतकं खतरनाक वारं सुटलंय ना. हे बघा कसलंय हत्याचं झाड लागली. गाडी हालायला लागली मी त्यामुळे गाडी धरून बसलोय. मित्रांनो तर आपण पोहोचलोय मॅग्नेटिक हिलला. 11,123 फूट उंचीवर. खरं मॅग्नेटिक हिल वर्क होते. आता बघा इथं मी स्टॉप केली गाडी आणि असे हे केलं तर ऑटोमॅटिक मागं चालली. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. इथं आपली गाडी आणि आपण आताच नामालिका पास क्रॉस करून आलोय. तर इथं एक हॉटेल आहे म्हणजे पुढचा पास जायच्या अगोदर. तर बघा कोण कोणी यूट्यूबवाले आलेत त्यांनी सगळ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल वगैरे चिकटून गेलेले आहेत. कुणी कोणाकोणाचे रायडिंग क्लब आहेत त्यांनी त्या रायडिंग क्लबचं नाव ही केलेलं आहे. अशा प्रकारे भरपूर जणांचे स्टिकर लावलेले आहेत. आपण पण स्टिकर आणू परत ज्यावेळेस आपण येऊ ना त्यावेळेस आपण पण स्टिकर घेऊन येऊ इथं लावायला. चला मित्रांनो तर आपण जिथं थांबलो होतो तिथं निघालोय. आता थोडं वेळ डाऊन जाऊन आपल्याला परत वरती एक पास क्रॉस करायचा आहे 13,000 फुटाचा. तर चला जाऊया. मित्रांनो ट्रक बघा गरम होऊन बंद पडलाय. लय घाट डेंजर आहे तिथले. थोडा काही इंजिनचा प्रॉब्लेम असला तर तो लगेच मोठा होतोय. असं प्लेन रोड नाहीच आहे. अशी वळणच आहे. जरी तुम्ही सपाटीला चालला तर अशा वळणाशिवाय चालायचंच नाहीये. तर बायकर ग्रुप आहेत बघा कसला पटपट 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 चाललंय. मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्याला फास्ट 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 चाललेत. मोठा ग्रुप दिसतोय बाईकचा. काही लेडीज पण चालवतात गाड्या. परत आप लागलाय पुन्हा. ते पाहू शकता अशा प्रकारे फिरत फिरत जायचे. ते बायकर आपल्या मागाशी दाखवले ते पण पुढे गेले 1-2 किलोमीटर पुढे गेले असतात. गाडी लई स्ट्रगल करते गाडी. आता ते लामा यारू म्हणून गाव आहे ते तर ते प्रॉब्लेम असा नाही आहे की काय तुटलं फुटलं आहे की काय. ती गाडी कार्बोरेटरचा प्रॉब्लेम असल्यागत काय ती फुड 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 पिकअप घे नाही काय व्हाय नाही. आणि गाडीच्या क्लच प्लेटमध्ये ताकद असल्यागत वाटते मला. कारण आपण एकदम सोडली ना चालू केल्या तर एकदमच उचलती. आता बघा कसली स्ट्रगल करते. 20-25च्या पुढे जातच नाही. मित्रांनो तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. ती वळची टावर दिसतात का तिथं जायचंय पार तिथं. रोड असा किती फिरलेत किती वळण आहेत. त्यापेक्षा जास्त वळण आहेत अशी त्या डोंगराला. त्याच्यात दिसतंय का नाही नजरेला दिसतंय भाऊ. ते वळचे दिसतात का तिकडचे 3 टावर तिथं जायचंय पार आपल्याला पलीकडची. हे डोंगर बघा पुढचा कसा मधनं दरी झाली डोंगराच्या मधनं.
कसला जबराट डोंगर झालाय. वाव. आपल्याला हे डोंगर, ह्या डोंगर दिसतोय का समोर, त्या टॉपला जायचंय. गाडी स्ट्रगल करते लय. व्ह्यू एक नंबर आहे, पण तिकडून जबराटच आहे भाऊ. तो व्ह्यू एक नंबर आहे भाऊ, पण गाडी जरा अजून स्पीड घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. 30-35 ने तरी चालाय पाहिजे. 20-25 ने कवर जायचो मी. डाऊनला तर जाते फास्ट 60 पर्यंत, पण आपला 20-25 आता 30 ने चालली बरोबर. बाकीची बांग बुंग 60-70 ने जातात सगळे, ज्यांच्या गाड्या मोठ्या आहेत ती. तर चला, आपली जी आहे ती आहे शियाळणे जाणार लेह लडाख. लेहला तर जाणार. लेहला गेल्यावर मग तिथं जरा त्याचं काम करून घेतो मी. कार्बोरेटर खोलायला लावून साफ बीफ करायला होतो अशा प्रकारचं. तर आत्ताच माझ्या समोर एक गेला, तो पार पुढं तिथं पोहोचला. पण त्याची BMW होती, ही पण नव्हती. आपली हिमालयन पण नव्हती, BMW होती त्याची. चला मित्रांनो, तर बऱ्यापैकी वैती आलोय, पण गाडी बघा कशी कधी ये 20चं स्पीड आहे. 20चं सगळा चढ आहे. ये शेअरनी BMW वाले भाई. ओके चला. ते दिसतंय का, 1 2 3 ह्या डोंगराला 3 येड आहेत, आणि हा असा फिरून इकडून जातोय परत या रोडने. त्या डोंगरावर 2-4 येड आहेत. लांब परत जायचंय लांब. मित्रांनो, काय होतंय काय माहिती. आता गाडी तुम्ही आता येऊ नका माझं पाहून घेऊन अशी गाडी, कारण लय अवघडे लडाखची पहाडी. जमतंय का मला यमक जुळवायला. गाडी याला आलाय ताण, आणि लय वसाड आहे मालान. चला मित्रांनो, लय स्ट्रगल आहे गाडीच्या. 30 कॉन्स्टंट राहाय पाहिजे. 30चं स्पीड असलं तरी बस आहे. लय फुडफुड करते. पेट्रोल गाडीला पूरक बेटा नाही, काय व्हाय नाही, काय कळा नाही मला. नुसते फुडफुड करते. हो, आता इथं डायरेक्ट मी नाही असा गे तिथनंच स्पीड पकडून जायचं. आता हे बघा, हे डायरेक्ट चढ आहे. गिअर चेंज केला ना उलटा, वरच्या गिअरमध्ये घेतली गाडी, म्हणजे दुसऱ्यात हा दुसराच असेल बहुतेक गिअर. आता बघा, उलटच ही मोसम कट होतंय, स्पीड उलट डाऊन होतंय. बघा आता 20 वरच आलं. चांगलं डुगू 30 वर चाललं होतं तिसऱ्या गिअरवर. पहिल्यावर गेलं तर डायरेक्ट आवाजच माहिती नसती. बुंग. हा तुला 5 किलोमीटर 5 किलोमीटरचा पूर्ण डोंगर चढून जायचे, मग पूर्ण डाऊन असणार भाऊ. 5 किलोमीटर नंतर ना गाडीला आराम आहे. 5 किलोमीटर शेअरनी नाव ठेवलंय आता मी इथं गाडीचं. चलो मित्रांनो, तर परत एकदा बंद पडली आहे गाडी. मगाशी नव्हती, एकदा मागच्या घाटात नामालिका घाटामध्ये बंद पडली होती. आता ती परत बंद पडली. ओयच्या गावात तिकडं परत फिरायचं. मला वाटलं सरळ पुढे. मित्रांनो, गाडी जागेवरच बंद पडली आता. जागेवर गाडी बंद पडली. मी आता त्याला म्हणत होतो, अरे ह्याची गाडी बंद पडली, माझीच पडली बंद. रामकृष्ण हरी. गाडी खाली लावतो जरा रोडपासून. गाडी बंद पडली. बोलताच बंद पडली. आता मी कॅमेरा चालूच होता, मला तर काही कळलंच नाही. लय स्ट्रगल केला गाडीने लगा. थोडंच राहिलं आता, थोडं 2-3 वळणं राहिलेत. तिकडं बघा, तिकडं त्या डोंगरावर बर्फ बिरफ. कसलं डोंगर आहेत पठार. गाडी लेहपर्यंत जाऊ दे बाबा, लेहपर्यंत. गाडीच्या इंजिनची कंडिशन कशी. इंजिनवर पाणी आलं ना, दूरच काढली इंजिन अख्खं. कार्बोरेटरचा प्रॉब्लेम आहे, कशाचा प्रॉब्लेम आहे काय माहीत. 10 मिनटं जरा थंड खाऊन देतो त्याला. तोपर्यंत ही खातो आपलं शेंगदाण्याचे लाडू. 2-3 शिल्लक आहेत गायनं दिलेली ते.
मित्रांनो, तो या शेंगदाण्याच्या लाडूचा पाच शेंगदाण्याचा कूट तयार झाला. काय झालं, 2 का 3च लाडू होते आणि ते मी इकडं जायच्या वेळेस आपलं अमरनाथला ते सगळं ह्या वयाच्या बॅगमधलं आतल्या बॅगमध्ये टाकलं होतं. त्या चिपटीच झाली त्याची. मित्रांनो, 10 मिनटं थांबल्यानंतर ना गाडी चालू करून बघतो परत एकदा काय होतंय नक्की. अचानक बंद पडली, गरम होऊन बंद पडली असं मला वाटतंय. तर पहिलं तर ही चप्पल लावली होती ह्याच्या खाली, खचू नाही म्हणून चप्पल काढतो, बसतो मग आणि चालू करू. 2-3 वळणच राहिल्यात, मग 5 वर गेल्यावर निवांत बसता येईल. झाली चालू एका मध्येच बाबू. मित्रांनो, फक्त एवढा पास काढायला पाहिजे या गाडीने, मग पूर्ण डाऊनच आहे. किती स्ट्रगल करते बघा. मित्रांनो, सपाट आलाय थोडा आता. वरती 1-2 वळणं असतील, त्याला परत बघू कसं होतंय. आता तर चालू तर झाले, मला वाटलं दुसरा मेजर काय प्रॉब्लेम. ती दिसतंय का समोर, तिथं पास आहे. ते ट्रॅव्हल दिसतात ना, तिथं पास आहे. तर त्याला जायलाच फिरून जायला लागणार आहे. पिकअप घ्यायला नाही ना, घे ना गाडी. आता अशा मोसमनी पिकअप घे पाहिजे गाडीनी, मग चढ आरामात. चल चल चल, राणी 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 राणी. घेतला पिकअप. समोरनं गाडी आली, समोरनं गाडी आली, मागणं गाडी आली. ओ गाडी गाडी, यस यस यस, यू कॅन डू इट. या 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 या, जाते 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 जाते. यस 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 यस, थोडा राहिले. प्लेन आलं 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 प्लेन आलं प्लेन आलं. ए बंद नको पडू, बंद झाली. गार होऊन द्यायला लागेल त्याला, मला वाटतं अर्धा तास तरी बसायला लागेल. बंद हो गई. परत एकदा ट्राय करतो काय होतंय बघू. एकच चढला ना, चढली मग म्हणायचं, पण तिथपर्यंत जायलाच गाडी फार ही होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेव्हा जाऊ द्या. व्ह्यू बघा कसला आहे, पण व्ह्यू काय गेलं. गाडीवरती चढली पाहिजे मेन तर. लामा यारूमध्ये पण गॅरेज असेल. गॅरेजचा नाही प्रॉब्लेम आहे, गाडीचा हिटिंगचा प्रॉब्लेम आहे. गाडीचं इंजिन लय बारीक आहे, नाही तर गाडी ओके. कारण गॅरेज मी कालच तिकडं जाऊन पाहिलं ह्याला कारगिलला, तर म्हणते गाडी ओके. पण ते तर काय होतंय म्हणते, ऑक्सिजनची कमी, नाही तर ओव्हर हिटिंगमुळे होतंय. गाडीचं जीव बारीक आहे ह्या भागासाठी. शेवटचं वळण आहे, शेवटचं. बाईकच्या पुढं जायचं आता, पाठीमागे चला. गाडी परत बंद पडली. एक ट्राय. हा फायनल ट्राय आहे. आणि ह्याच्यानंतर ना गाडी बंद पडली तर मी 1 तास काय गाडीला आता चालू करत नसते.
आपल्याला काय आज लिहिलं नाही पोचलं ते काही अडचण नाही आहे. आपण मध्ये कुठं बी आपल्याकडे कॅम्पिंग बिम्पिंग आहे, कुठं बी स्टे करू शकतोय. समोर गाडी यायची भीती, दुसरं काय. मग अशी चढली असती गाडी, काय झालं तर परत बंद पडायला आली गाडी. तिसऱ्यांदा का चौथ्यांदा, हा 3 वेळा आता ऑलरेडी बंद पडली. आता इथंच आहे आपल्या पास दिसते का, तिथं जाऊन थांबायचं ते आपल्याला. तिथपर्यंत जाऊ दे गाडी, एवढ्या टायमात तिथं जाऊ दे, तुला आरामच आहे. कारण मी तिथं जाऊन बसणारच आहे, फोटो वगैरे काढायला तिथं वेळ लागणारच आहे. पण तिथपर्यंत तर गेली पाहिजे. मित्रांनो असली गाडी अवघड आहे लेह लडाखचं. एक तर गाडी ब्रँड न्यू पाहिजे आणली तर, आणि ब्रँड न्यू अजून काय ते पाहिजे त्याच्यात. अजून जरा गाडीला कूल थंडगार होत. तरी मी आज दिवसभरात किती 100 किलोमीटर बी नसेल आलो आज आतापर्यंत. कुठं गेला बोर्ड फातुला पासचा आईच्या गावात. फातुलाला कलर देतात ना का. फातुला ओके मित्रांनो. तर फायनली आपली गाडी आली आहे फातुला टॉपला. तर पाहू शकताय 13,400. फायनली फातुला पासला टॉपला पोचलोय. इथं पाहू शकताय इथं कलर करायचं काम चाललंय. आणि कुठनं आलोय मी ते डोंगर तर दिसणार बी नाही जिथनं आलोय मी तिथनं. इतका खाली आहे ना, डेंजर असा खाली इथे डोंगर. लय स्ट्रगल केला गाडीने. इथं खरा स्ट्रगल होता. हा नाही वे सगळ्यात श्रीनगर रोड व्हायचा सगळ्यात मोठा पास आहे. 13,500 फुटाचा जवळपास. इथं आल्यावर आपल्याला इथंही पुण्याचे म्हणजे नारायणगावचे जुन्नरचे मित्र भेटलेत. हे बराच त्यांचा मोठा ग्रुप आहे. हे पहिल्या 2 गाड्या आल्यात, अजून 5 गाड्या आहेत. हे बरोबर इथं एकदम भारी फोटो आला असता गाडी बिडी लावून, पण इथं पेंट करायचं चालू आहे. MS-14. हर माझ्या मित्रांनो, आपण आलेलो आहे फातुला पास, जो लेह श्रीनगर रोडवरचा सगळ्यात उंच पास आहे. त्या पासवर आलेलो आहे. गाडीला स्ट्रगल केला भाऊ, इतका स्ट्रगल. 3 वेळा बंद पडली गाडी माहिती का. तरी भाऊ आलाय तुमचा गाडी घेऊन. तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, आपले पूर्ण व्हिडिओ पाहिजे असले तर युट्यूबवर MH बॅकपॅकर या चॅनलवर पाहू शकताय. आणि तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे. कारण भाऊ पॅशन प्रो या गाडीवर आलेला इथपर्यंत पाहू शकताय. कसला व्ह्यू आहे इथला. आणि इथं कुठं दिसाना पण जवळपास नाही वेळ कंटिन्यू 11 किलोमीटरची चढाई होती. मग त्या 11 किलोमीटरची चढाईमध्ये गाडी एकदम काय गरम झाली होती. तर गाडी कार होण्यासाठीच मी इथं फातुला पासला जवळपास अर्धा तास थांबलो होतो. तिथंच आपल्याला पुण्याचे भाऊ भेटले होते काही, त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तुम्ही काय करा मित्रांनो, फक्त फॉलो करा भावाला. काय फॉलो करायला तुम्हाला 1 सेकंद पण नाही लागत. तिथं नावाच्या पुढं फॉलो ऑप्शन असतोय, ते फॉलो करायचं फक्त. बाकी काही नाही करायचं भाऊ. तुम्हाला भारी भारी व्हिडिओ दाखवणार आहे. आज तर दुसरा दिवस आहे लेह मध्ये. आपण जवळपास 10 दिवस लेह मध्येच आहे. चला बाय बाय. मित्रांनो तो व्ह्यू बघा कसला आहे. इथं कुणाला तरी थांबून फोटो काढायला लावायला पाहिजे. फोटोच काढायला पाहिजे. फोटो व्ह्यू कसला जबराट आहे. कोण काढायचे फोटो रे. थांबायला इथं कोण मोकळं नाही, आपल्यालाच काढायला लागेल. थांबूया. हाय इथं झोपले 2 जण. भाई फोटो निकालते को एक फोटो लीड दिसती काय.
मित्रांनो खाली कुठे जायचंय बघा, किती खोल आहे खाली, तिकडं जायचंय. हा इथं फोटो काढलाच पाहिजे, मला आवडलंय, आता आवडलंय तिथं फोटो काढलाच पाहिजे भाऊ. थांबे यांच्याकडूनच काढू फोटो. चला लय सी झालं. ऑस्ट्रेलिया? No, Europe. युरोप. ऑस्ट्रिया. Austria. I am from Mumbai. Mumbai, okay. All the best to you. Huh? All the best to you. All the best to you, sir. Nice to meet you. Welcome in India. Thank you. Bye. Okay. Bye. Nice to meet you. मित्रांनो बघा, बाहेर देशातनं पण लोक येऊन इथं फिरायला लागल्यात. तुम्ही कधी फिरायचा मग? फिरायला खरंय फिरलं पाहिजे, पैसे लय लागतात पण तुम्ही फिरायला. मित्रांनो एक नंबर व्ह्यू आहे. जिथनं मित्रांनो तुम्हाला एवढं सांगायचंय, जितकं रस्ता एक टॉप लेवलपर्यंत जायला अवघड आहे ना, तिथनं पुढचा एकदम सोपा असतो. पण त्या लेवलपर्यंत जाईपर्यंत लय कष्ट करायला लागतात आणि ते कष्ट प्रत्येकाने केलं पाहिजे. मधनं नाही सोडलं पाहिजे. माणसं फार टॉपच्या जवळ येऊन सोडून देतात, तसं नाही करायचं भाऊ. फार टॉपला पोचल्याशिवाय सोडायचं नाही भाऊ. ओके, जय श्रीराम. मित्रांनो तर इथं फोटो काढला तर इथं हे थांबले होते यूपीचे सर. बघा चौघ मित्र आलेत, एका वयाचेच आहेत, जवळपास 50चे असतात, 50चे. तर आलेत गाडी घेऊन 2 व्हीलरवर फिरायला काय वय लागत नाही भाऊ. इच्छा पाहिजे फिरायची, वय लागत नाही, काय नाही. आणि जर इच्छा असली तर कमीत कमी पैशात बी फिरू शकते माणूस. त्याला काय नाही, पैसेच पाहिजे असं काय नसतंय. हे आपलं हे सारखंच पुढे येते. व्ह्यू हो, ब्युटी. बाई आपल्याला जी गाडी भेटली ना, तुम्हाला पुण्यातले त्यांचे त्यांचं सांगतो अजून थोडं. ती बरोबर 6 बाईक होत्या आणि एक 4 व्हीलर होती, असं होतं. त्यातले एका नारायणगावचे का मंचरचे होते ते सगळे. मित्रांनो तर एकदम वळणं जितकं 13,500 फूट चढायला मेहनत लागली ना, त्याच्यावरनं लय इजी खाली उतरायचे. आता आपल्याला जवळपास 11 किलोमीटर डाऊनच आहे, त्यामुळं काय अडचण नाही. हे 11 किलोमीटर हो कसलं आहे, नुसते पे मारत आलोय. तिथे 1 2 3 4 अजून 5 6 वळणं एका जागेवरच होती. एका डोंगराला 6 वळणं टाकली तेव्हा एक डोंगर खाली आला, मग दुसऱ्या डोंगरावर जायचे आपल्याला. 6 कशी जास्त आहे, 1 2 3 4 5 6 7. ओके चला. कसं आहे इथनं लगेच खालचा रोड दिसतोय. इंस्टा 360 लावलाय, आता बघूया कसा रिझल्ट आहे त्याचा. इच्छा गावात कसला आहे दगडी डोंगर बाबो. निवार खाल्लं रे भाऊ इची लांगाव. इच्छा गावात तिथं सेफ्टी लावा काहीतरी, जाईल खाली एखादं. गेलेलं दिसतंय कोणतरी. कसला आहे डोंगर, दर्या दुर्या. चला बंद करतो. काय किती कॅप्चर गाव. तिकडं बघा ती माती होती, इकडं दगडी आहे. जाचील भेंडी. कसलं डेंजर भारी दिसतंय भाऊ. तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, पण एक नंबर दिसतंय भाऊ. इथं तुम्ही आला ना, इथं स्टे करायला पण चांगलं आहे. म्हणजे हॉटेल आहे. काय असं वाटतंय की महलच आहे कुठला मातीचा. इतक्या चपराट डिझाईन झाली. ते डोंगर आहे महल आहे ते पण मला माहित नाही ॲक्च्युअल मध्ये काय, पण भारी.
कसलंय वाव जायचं मी खाली वाव 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 मित्रांनो पुढं पण तसंच आहे चला लय डाऊन जायचं दिसतंय मला अजून व्ह्यू आहे भाई क्या व्यू है भाई यार ये लाल डोंगर इतका भारी दिसतोय ना नाथ खुळा वाव कुठं आलोय यू यू वाव वंडरफुल प्लेस टू कम लडाख कस काय चट्टान हो बाबू मोशाय चालू आहे का पण हे वयचं हाय हाय इंस्टा 360 चालू आहे हे बघा दगडी आलं बाबो काय हे कसलं भारी आहे वाव दोन्ही साईडला डोंगर मध्ये रस्ता आणि इतकं भारी डोंगर आता काय म्हणायचं मी मग बोलायला शब्द नाहीये काय असलं भारी आणि त्यात खाली डाऊनला चाललोय त्यामुळे तर अजून भारी वाटतंय मला हे वाव वंडरफुल मित्रांनो किती डाऊन जायचंय काय माहित नुसतं खालीच चाललोय मी खाली 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 त्यामुळं इतके एकदा वरती गेलं ना खाली जाणं सोपं आहे आता गाडी दूर करा नाही टूर करा नाही गरम व्हाय नाही बंद पडा नाही चलो भी बंद करतो तुम्ही एखाद्या कंपनीकडून टूर बिर करून आला ऑर्गनाईज केलेली असली तर अशा प्रकारे टूर ऑर्गनाईज केली जाते आणि तिथनं अशा प्रकारे बाईकर्स असतात तर पाहू शकताय आणि अशा प्रकारे फोटो वगैरे काढले जातात सगळे म्हणजे त्याचं पॅकेज असते काय ते 42,000 रुपये पॅकेज होतं जर तुमचं त्या प्लॅनवर असते 28,000 असते 30,000 असते 42,000 असते किंवा दिवसावर पण असते दिवसावर असल्यावर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते पॅकेजवर असल्यावर त्यांचं राहायचं 2 टाईमचं जेवण पेट्रोल सगळं ती त्यांचं ती बघणार गाईड पण त्यांचाच असं असते तुम्ही आला तर या तर असं बी अयोग माती आईच्या गावात कुठनं दगडातनं माती आली काय ही माती नुसती मातीच माती इकडं बी माती आणि इकडं बी माती लडाख कोयटा माती कोयटा लाल असती जरा मातीच माती नुसती ओके बाय तर नो जबराट असा गाठ आहे उतारताना भारी वाटलं उतारताना चढणाऱ्यांची पाठ उतारताना एकदम मला तर एकदम चिल एकदम भारी असे नुसते टाकमोडी वळण आहेत ना एक नंबर वाटतंय याला ड्रोन शॉट असताना मग भारी दिसली असते वळणं कशी काय खेळ असतो तर चला तर इथं एंट्री करायची मग जायचं बाईक नंबर आणि सर ये कंपलसरी है क्या नहीं है कंपलसरी फिर ये बाकी कैसे जा रहे हैं सीधे लोकल लोग जा रहे हैं क्या सिंगल ओके चला मित्रांनो एंट्री करूया काय सीन आहे वो एक नंबर लडाख मस्ट विजिट प्लेस आहे भाऊ तुम्ही फातुला पासला किती थकाला असला तर इथं आल्यावर तुमचा सगळा थकवा जाईल असा ठिकाण आहे भाऊ वाव लामा यारू
मित्रांनो तर हा भाऊ गुजरातचा आहे. कसली गाडी घेऊन आलाय असली, नुसती आवाजच माहिती. जबरदस्त. लोकांनी खास ड्रीम असतंय की लडाखला जाण्यासाठी गाडी घेतात. आमच्या गावात काय रोड आहे? भेंडी काय असते? एका गावात पोचलोय. गावाचं नाव काय? हो, हॉटेल आहे का चालू? पण नुसतेच हॉटेलला दिसतात पण चालू कुठलंच नाहीये. कुणाला तर विचारतो गाव का नाम काय आहे भाई. ये कौन सा गाव आहे? कलसिया. मित्रांनो तर जेवाय थांबलोय. तर जेवण्यासाठी काय घेतलंय? आलूची रोटी. तर चला जेवतो आता. भूक लई लागली होती मला. असंच काल रात्री आज दुपारी असंच काल सकाळपासून असंच आहे. असं रोटी बिटी काही खाल्लंच नव्हतं. त्यामुळे आता जेवाय थांबलोय. सटकून खातो आता. मित्रांनो तर जेवण वगैरे झालं एकदम ओके मध्ये. काय बरेच दिवस झालं मी जेवलोच नव्हतो हॉटेलात. कारण जम्मूमध्ये एंटर केल्यापासून लंगरच खात होतो. आणि जर जिथं नसेल तिथं आपलं छोटं मोठं काही खाऊन पण संध्याकाळी लंगरमध्ये फुल जेवायचं. त्यामुळं जेवणच नव्हतं. तर काल पासून लंगर बंद झाले त्यामुळं जेवण काय जेवलोच नव्हतं मी नीट व्यवस्थित. मग आज सटकून खाल्लं इथं. चांगली केली होती त्याने भाजी, एकदम भारी बनवली होती. आपल्याला पुढं जाऊन असं खायला भेटेल का नाही याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळं इथंच म्हणलं सटकून खावं आपलं. ओके चला मित्रांनो. तर आता पूर्ण सरळ रोड आहे. तर सरळ रोड आहे आणि एकदम असा लेवल थोडाफार चढ उतार आहे, बाकी जास्त नाही आहे. आणि बघा माउंटेन कसं आहे, रेंज डोंगर लगेच टाईप बदलली. अरे कसला पळवतोय भाऊ. चलो मित्रांनो तर एकदम खालच्या लेवलला आलो आहे आता. नदीच्या लेवलला आलो आहे, पाण्याच्या लेवलला. तर आता इथनं एवढे मोठे पास नाही आहेत. आपल्याला एक संगम पॉईंट मिळेल नदीपासून काहीतरी राहील 100 फूट जास्त वरती. दुसरा मॅग्नेटिक हिल एक असेल असं मला वाटतंय. चला पाहूया. मित्रांनो तर सुंदर असा पूल आलाय. पूल लोखंडाचे पूल असते तिथं. तिथं चाललंय नदीला मिळायचं आहे ना. झरना मिलने को जा रहा है नदी को, उसके ऊपर पूल आहे. ही दगडी कसली गोट बघा. त्यातला एक जरी सटकला तर आला खाली, दिसला का गोटा. आ गए फिर से हम वापिस. मित्रांनो तर बघा कसला व्ह्यू आहे लेह लडाख मध्ये आता आपण. आणि व्ह्यू बघा. हा 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 आईच्या गावात कसला त्याने उडवलं. मित्रांनो तर काय मनाला सुकून देणार व्ह्यू आहे. नदी, डोंगर, इकडं वेगळा डोंगर, इकडं वेगळा डोंगर. वाव, कसलं लाल मातीचं डोंगर आलेत काय माहिती. होय ना माती इथे येत असं कधी. माती बी नाही, खडी खडी, मुरमाड खडी. चला मित्रांनो जितकं भारी डोंगर वसाड आहेत ना तितकंच भारी गाव आहे. किती सुंदर अशी हिरवळ आहे सगळीकडं. आणि असं शांत वाटतंय ना गावात. बस गरम उचकीत 4-5 आपल्या वस्ती कशी असतात तशी, बाकी हिरवंगार सगळं. मित्रांनो तर परत वळण आलेत आता. गाडी परत स्ट्रगल करायला लागली. चढाला चढ एवढा पण नाही. असं एक जाऊन असं एक वेळ बघायचे. हा
मित्रांनो तर घाट आला ना गाडी स्ट्रगल करते. आता इकडं बघा, इकडं स्ट्रक्चर कसलं आणि इकडं इथनं असं वळती जाऊन वळती फिरत जायचे. आता ती दिसली होती ना, ती पुण्याची होती पोरं. चला आता इथं पिकअप घेतो मी. ये जरा पिकअप घेऊन गेलं ना मग चढतंय आरामात. मग नाही तर मग पार गायला येते. आता इथं चान्स नाही पिकअप घ्यायचा एवढा. लय स्ट्रगल आहे. चल मित्रांनो, मागच्या वर्षी आलते ना त्यावेळेस पण इथंच अशीच गाडीने स्ट्रगल केलं होतं. आता इथनं थोडं पुढे गेलं ना एकदम सरळ रोड आहे प्लेन, पण त्या रोडपर्यंत जास्तपर्यंत गाडी लय कुदती. ते बघा मोठ्या गाड्या काहीच नाही आणला, बंगाट जातात. ओके चला बघा कशी कुतत चालली. गिअर जे तुम्ही म्हणता गिअर कमी, हो का आवाजच माहिती नसती पहिल्या गिअरमध्ये. अरे उलट पहिल्याच्या ना आता आहे तेवढं स्पीड कमी झालं. चला जरा स्पीड वाढवतो मी, उभा राहतो. हा लय बंद पडली. लय बेकार अवस्था आहे भाऊ. बंद झाली, बंद. थांबायला लागेल थोडा वेळ. थंड होऊ द्यायला लागेल, थंड होऊन द्यायला लागेल. थंड तो चालू होईल. बस चालू केली, बंद पडलेली तिथनं. आता मला ते धाब्यापाशी जाऊन थांबतोय. इथं उन्हात थांबण्यापेक्षा रडत खडत चालली गाडी. असं दिसतंय तुम्हाला कमी स्लोप आहे, पण उलट्या दिशेने पाहिलं ना खाली तर इतक्या चढ वाटतंय ना मित्रांनो. ते एकदम स्ट्रेट रोड आहे हा, पण हा इथं थोडा चढ आला की परत स्ट्रगल करायला लागली गाडी. तो चढ फक्त सुटला ना की भाऊ मग एकदम निहार रिलॅक्स. इथं कुठं मॅग्नेटिक पॉईंट आहे, मॅग्नेटिक हिल म्हणून आहे. तर तो मॅग्नेटिक हिल कळतंय का वर्क, ती पण पाहू आपण. चला कुठं गेला मॅग्नेटिक हिल पॉईंट, का सोडलं मी मागं गाडीच्या. तर हे तर पॉईंट मला दिसलाच नाही आपला संगम पॉईंट. चल बंद पडली. बंद पडली परत एकदा. तिकडून आलोय, त्या दरी दिसते का, त्या दरीच्या खालनं तिकडून आलोय. तिकडून बंद पडली, 6व्यांदा पडली आज दिवसात बंद. थंड होते जरा, गाडीच्या सावलीला बसतो. जरा व्हिडिओ टाकून देतो याला इंस्टाग्रामला एक. तर इथं जवळपास 15 मिनटं बसलो सावलीला. गाडी दिसते का, गाडीच्या पुढे सावली, तिथंच बसलो होतो. आणि आता निघालोय. तर चला बघा, थांबल्यावर जा गाडीत पिकअप येतोय. हा जीव येतोय गाडीत जरा. आता आरामात चढली. मगाशी रडायला लागली होती. थांबलं पाहिजे जरा, लय गरम व्हायला लागली ना. थांबत जायला पाहिजे. मॅग्नेटिक हिल दिसलं नाही, काहीच दिसलं नाही. कुठे मॅग्नेटिक हिल, आता विचारायला पाहिजे कोणाला मॅग्नेटिक हिल कुठे. कोण थांबलेलं दिसलं नाही, काहीच नाही वाटत नाही. चला ओके, आता हे मॅग्नेटिक हिलच आहे काय माहिती पुढं. चलो तिथं असलं तर सांगतो तुम्हाला. तर ह्या लोकेशनला फोटो काढतात लोक. तर ते फोटो काढायला आपल्या महाराष्ट्रातलेच भाऊ होते जे आपल्याला फातूला पासला भेटले होते. तर त्यांचे फोटो त्यांनी फोटो काढले, चांगले काढले असतील. मला अजून आले नाहीत, पण तुम्हाला म्हणलं का नाही इथनं सगळा डाऊन आहे. तर इथनं सगळा डाऊन आहे, आता कंटिन्यू डाऊन आहे.
जेवढं स्ट्रगल गाडी कळते ना चढायला त्यापेक्षा जास्त इझी होतं. मित्रांनो तर संगम पॉईंटवर पोचलोय. इथं 2 नद्यांचा संगम होतोय. तर ह्याची हाईट 10,657 फूट आहे. तर ह्या पॉईंटला पोचलोय आता आपण. संगम व्ह्यू पॉईंट म्हणून आहे. ते 2 नद्यांची नावं मला नाही सांगता यायची आता नेट बी. मित्रांनो तर पोचलोय संगम व्ह्यू पॉईंट आहे इथं. तर 2 नद्यांचा संगम होते आणि हे पाहू शकताय आपली गाडी पॅशन प्रो. आणि इथं पाहू शकताय संगम व्ह्यू पॉईंट. अल्टिट्यूड 10,657 फूट. त्यानंतर नाही इथं काय लिहिलं जाऊ दे, एवढं इंटरेस्ट नाही वाचण्यात मला. आणि हे आय लव्ह ब्रो. ब्रो म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. जे रोड यांनी बनवलेत त्यांनी 1 नंबर सुपर रोड बनवलेत. नाथखा. चला थोडा वेळ मला वाटतं गाडीला रेस्ट द्यावा मग निघाव. इतकं खतरनाक वारं सुटलंय ना. हे बघा कसलंय हत्यार झाड ब्लॅक बी. गाडी हालायला लागली मी त्यामुळे गाडी धरून बसलोय. आता आपण आहे संगम व्ह्यू पॉइंटला. आणि इथं पाहू शकतोय ते हेल्मेट चा कॅमेरा इथे जरा स्विच ऑफ झालाय. व्ह्यू बघा व्ह्यू. मित्रांनो तर आपण पोहोचलोय मॅग्नेटिक हिलला. 11,123 फूट उंचीवर. गाडी डिस्की आणते आज. गाडीला चांगला आराम करून देऊया. तोपर्यंत आपण फोटो काढूया. मॅग्नेटिक हिल हा बोर्ड आहे मॅग्नेटिक हिलचा मेन. वेलकम टू मॅग्नेटिक हिल. मित्रांनो तो वारं एवढं सुटलंय ना काही सुचानाच भाऊ. तर हा भाऊ आहे. आता ह्याच्याकडून मी पण फोटो काढून घेतो. आता एकदा गावलाय मला. ओके ओके. खरं मॅग्नेटिक हिल वर्क होते. आता बघा इथं मी स्टॉप केली गाडी आणि असे हे केलं तर ऑटोमॅटिक मागं चालली. लई स्पीडनी जायला लागली आहे. चला हेच मॅग्नेटिक हिल आहे. आपण जाऊया आता आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने. आपल्याला अजून मनालीला जायला टाइम आहे. मित्रांनो तर अजून दिवस भरपूर आहे. तरी आज स्टॉप घेतलाय मी इथं. भाई ये लोकेशन कोणची आहे? गाव कोण? मित्रांनो तर लद्दाखमध्ये वादळ आल्यागत झालं होतं मॅग्नेटिक हिलच्या तिथं. त्यामुळे मी लेहला काही गेलो नाही आज. लेह इथनं अजून 22 किलोमीटर आहे. दिवस जास्त शिल्लक होता तरी मी गेलो नाही. वारं लय सुटलं होतं. मित्रांनो तर इथं आता टेंट लावलाय. हे मॅग्नेटिक हिल पासून जस्ट 1 किलोमीटर अलीकडे हा पंप होता. तर इथं टेंट लावलाय. तर वारं लय सुटलंय बरोबर ह्याच्या आड लावलाय. त्यामुळं वारं बिरं लागत नाही. नाही तर बाकीकडे लय वारं आहे असं फार फडफड 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 करते. तर चला झोपूया. म्हणजे बेसिकली थंडी पण वाजती त्यासाठी टेंट लावून घेतला. चला बसूया टेंटमध्ये.